नमस्कार. आपण सारे न्यूज चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी शुभेच्छा देते. या निमित्ताने आपण एक कथा पाहणार आहोत. आपणा सर्वांना राजस्थानमधली लोककला तर माहितीच आहे. कालबेलिया नृत्यप्रकार हा नृत्यप्रकार तेथील लोककला आहे. त्यासंबंधीच एक कथा आपण पाहूयात. मुलगी झाली म्हणून जन्मानंतर तिला पुरलं गेलं. काही वर्षानंतर ती मोठी झाली आणि तिने तिच्या परिवाराचं नाव अक्षरशः रोशन केलं. फिल्मी वाटणारी ही सत्यकथा आहे. राजस्थानमधील पुष्कर गावातील वडील गारुडी असलेल्या एका गरीब परिवारामध्ये धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी एक मुलगी जन्माला आली. वडील घरी नव्हते. आधीच 3 मुली झालेल्या, त्यात ही चौथी. समाजामध्ये ही अमान्य होती. म्हणूनच तिच्या घरी कोणतीही कल्पना न देता आयांनी तासाभरातच त्या नवजात पोरीला जवळच्या जंगलामध्ये जिवंत गाडलं. आई शुद्धीवर आली. मृतपोरीला एक वेळ स्पर्श तरी करू द्या म्हणून टाहो फोडला. शेवटी ती आणि तिच्या बहिणीने 5 तासानंतर जेव्हा गड्डा उकरला तेव्हा ती पोरगी चक्क जिवंत होती. वडिलांनी मुलीला जवळ केलं म्हणून समाजाने त्यांच्या परिवाराशी संबंध तोडले. त्यांच्या मते मातीत गाडलेली मुलगी जिवंत असूच शकत नाही, ती चुडेल आहे. वडिलांनी मात्र खंबीर भूमिका घेतली. धरतीतून धरतीमाताच निघू शकते असं म्हटलं खरं, पण आपल्या या मुलीला कोणी मारू शकतं या भीतीने ते सापांसोबत पोरीलाही सोबत घेऊन जाऊ लागले. 2 वर्षाची ही बालिका सापाच्या बिनवर नृत्य करू लागली. तिला स्टेजवर नाचताना पाहून समाजाने बहिष्कृत करण्याची धमकी पण दिली. नाईलाजाने 6 वर्ष वयामध्ये तिचा 35 वर्षाच्या एका गृहस्थाशी विवाह ठरवण्यात आला. पण मुलगी दिवसभर नृत्य करते पाहून वराने लग्न मोडलं आणि इकडे समाजाने तिच्या परिवाराला बहिष्कृत केलं. जे होतं ते भल्यासाठीच. हळूहळू मुलगी मोठी झाली तशी कालबेलिया नृत्यामध्ये निपुण पण झाली. तिच्या नृत्यकलेकडे पाहून तिला देशविदेशामध्ये नृत्य प्रदर्शनाच्या संधी मिळू लागल्या. एवढंच नव्हे तर तिला काही चित्रपटांमध्ये काम देखील मिळालं. ती बिग बॉस 5 या कार्यक्रमामध्ये देखील सहभागी झाली होती. कालबेलिया नृत्य हे राजस्थानमधील गारुडी म्हणजे सफेरा या जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य केवळ स्त्रिया करतात. पुरुष इकतारा आणि तंदुरा घेऊन नृत्यांगनांना साथ देतात. वर्ष 2000 मध्ये युनेस्कोने या नृत्याला अमूर्त सांस्कृतिक विरासतचे प्रतिनिधी सूचित सहभागी केले. या नृत्यावर एक डाक तिकीट देखील निघाले. कालबेलिया नृत्यांगना गुलाबोने राजस्थानच्या ग्रामीण भागात विनामूल्य शिक्षण नृत्यशाळा सुरू केली आहे. डेन्मार्कमध्ये देखील तिने नृत्यशाळा सुरू केली आहे. राजस्थान लोककलेच्या प्रचारासाठी तिने जवळपास 165 देशांची यात्रा केली आहे. तिच्या नावाची गिनीज बुकामध्ये सुद्धा नोंद आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील तिच्या अतुलनीय योगदानासाठी वर्ष 2016 मध्ये गुलाबोला पद्मश्रीने तर वर्ष 2021 मध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी अयोध्येला रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी PM व इतर मान्यवरांसमोर गुलाबोला तिचं नृत्य सादर करायची संधी देखील मिळाली. जे वडील तिच्यासाठी तिच्यातील कलेसाठी समाजाच्या विरोधात गेले, दुर्दैवाने तिच्या पहिल्याच विदेशी यात्रेच्या पहिले त्यांचं देहावसन झालं. पण वडिलांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न तिने पूर्ण केलं. देव तारी त्याला कोण मारी. पण इथे देवाने केवळ तारलंच नाही तर ज्या समाजाने तिला व तिच्या परिवाराला अत्यंत हलाखीचे दिवस दाखवले त्याच समाजाची ती भूषण झाली, देशाची गौरव झाली. आज तिच्या समाजात मुलींना मारत नाहीत तर मुलीच्या जन्मानंतर आमच्या घरी गुलाबो आली असं म्हणतात. किती हे जबरदस्त परिवर्तन आहे. राजस्थानी कालबेलिया लोककलेला देशविदेशामध्ये मानाचं स्थान मिळवून दिलेल्या गुलाबोचं मनःपूर्वक अभिनंदन. पण त्याहीपेक्षा अभिनंदनास आणि कौतुकास जास्त पात्र आहेत ते तिचे आई वडील. आईने जीवनदान दिलं आणि वडिलांनी तिच्यामध्ये खऱ्या अर्थाने जीव ओतला. निशब्द आणि नतमस्तक आहोत आपण ह्या पालकांपुढे. अशा प्रकारे कालबेलिया नृत्य प्रकाराबद्दल आपण आज ही माहिती बघितलेली आहे. तुम्हाला जर काही माहिती आवडली तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.